मॅगी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज बनवूया काहीतरी वेगळं आणि कुरकुरीत. आज मी बनवते क्रिस्पी कॉर्न मॅगी, जी बाहेरून क्रंची आणि आतून एकदम चटपटीत आहे. लसूण, सिमला मिरची आणि कुरकुरीत कॉर्न. विचार करा, याची मॅगी किती टेस्टी लागेल. चला तर मग आज बनवूया माझी ही स्पेशल रेसिपी. इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. ते एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ते घालू शकता. आणि आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून त्याला गॅसवर आपण फक्त एकच शिट्टी देणार आहोत. जास्त शिट्टी नाही द्यायचे, कारण आपल्याला याला जास्त शिजवून नाही घ्यायचा. फक्त एकच शिट्टीसाठी त्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मॅगी शिजवून घेऊयात. इथे मी 1 पॅकेट मॅगीचं घेतलं आहे. आता याला आपण 2 मिनिटासाठी शिजवून घेऊयात. थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. आता तोपर्यंत आपला कॉर्न शिजला का आपण बघूया. तर आपल्या या मक्याच्या दाण्यांना 1 शिट्टी झालेली आहे, हे बघा. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. कॉर्नला जास्त शिट्टी नाही द्यायची, कारण आपण याला नंतर तळून सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे जास्त शिट्ट्या द्यायची गरज पण नाहीये. फक्त आपल्याला क्रंची होण्यासाठी 1 शिट्टी द्यायची आहे, कारण आपल्याला नंतर फुल फ्लेमवर त्याला तळायचं आहे. आता इथे मॅगी सुद्धा आपली छान झालेली आहे. आता आपण या कॉर्नमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे, 2 चमचे तांदळाचे पीठ टाकायचे, 1 चमचा मीठ टाकायचे आणि यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ सुद्धा 2 चमचे मिक्स केलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा रेड चिली पावडर, त्याला आपण लाल तिखट बोलतो, ते टाकायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे पीठ टाकलेलं आहे ते राहता कामा नये, त्यामुळे आपण त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपण तळून घेणार आहोत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कॉर्न तळण्यासाठी जेवढं आपल्याला तेल लागेल तेवढं मी टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे कॉर्न तळून घेऊयात आणि तळताना गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे. फुल फ्लेमवरच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आणि कारण हे क्रंची होणार आहेत, त्यामुळे आपण याला फुल फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, आपले जे कॉर्न आहेत ते क्रिस्पी होतात. मग मॅगीमध्ये ते खूप छान लागतात. हे बघा, आपले कॉर्न चांगले क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण मॅगीची तयारी करूयात. आता मी इथे 2 ते 3 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 वाटी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता मी कढई ठेवले, त्याच्यावर तेल टाकले, गरम झाले. आता त्यामध्ये कांदा आपण परतून घेऊयात. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जो बारीक चिरलेला लसूण आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि तो सुद्धा यामध्ये चांगला परतून घेऊयात. आता यामध्ये मी 1 चमचा धने पावडर टाकणार आहे आणि ती सुद्धा यामध्ये परतून घेऊयात आणि हा जो मॅगी मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. मॅगी मसाला सुद्धा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी रेड चिली पावडर टाकली आहे, ज्याला आपण लाल तिखट बोलतो. आता आपण जी शिमला मिरची घेतली होती, मी बारीक चिरून घेतलेली आहे, तिला आपण यामध्ये मिक्स करून त्याला सुद्धा चांगलं परतून घेऊयात आणि यामध्ये आपण टोमॅटो जो घेतलाय तो यामध्ये ॲड करूया आणि याला सुद्धा चांगला परतून घेऊयात. हे सर्व मिश्रण आपण चांगले परतून झाल्यावर याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्याला
वरती झाकण ठेवून त्याला 5 ते 7 मिनिटांसाठी गॅसवर होऊन द्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. तर मीडियम फ्लेमवर आपण याला ठेवलेला आहे. तर 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगली झालेली आहे. आता या कढईला आपण खाली घेऊया. कढई खाली उतरल्यानंतर कॉर्न टाकल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा शेवटपर्यंत टिकून राहतो. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की ट्राय करा. याला गॅसवरून खालीच उतरून घ्या आणि नंतर यामध्ये आपले जे क्रिस्पी कॉर्न आहेत यामध्ये ॲड करूयात. यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि याच्यावरती आपण जो 1 वाटी टोमॅटो सॉस घेतलाय तो यामध्ये टाकूयात. आणि यानंतर आपली जी मॅगी आहे यामध्ये ॲड करूयात आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आपले मसाले सुद्धा सगळे चांगले परतले गेलेले आहेत. कॉर्न सुद्धा चांगले क्रिस्पी झालेले आहेत आणि मॅगी आपली रेडी आहे. तर तयार आहे आपली कुरकुरीत आणि चटपटीत क्रिस्पी कॉर्न मॅगी. सॉस आणि लसणामुळे याला जो फ्लेवर येतो ना तो तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कळवा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.